अध्याय 46वा श्लोक. यत्त प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवाः. मनोनिर्विहितक्रिया केली नवी तयाची खून पाळिली. जयापासून का आली आकाराभूती. जो अविद्येची चिंधिया गुंडोनी जीव बाहुलिया. खेळवितसे ती गुनिया अहंकार रज्जू. जेने जगही समस्त अंत बाहिर पूर्ण भरित. झाली आहे दीप जात तेजे जैसी. तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमाची विरा. पूजा केली होय आपारा तोषा लागी. मनोनीतिये पूजे रिझलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. जिये वैराग्य दसी ईश्वराची निवेदवसी. हे सर्व ही नावडी जैसे वांत होया. प्राणनाथाची या आधी विरहनी तेजिनेही बाधी. तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखची लागी. सम्यक ज्ञान नुदय जता वेदेची तन्मयता. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाही. मनोनी मोक्ष लाभा लागी. जो व्रते वाहतसे अंगी. तेने स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. अगापुलाः स्वधर्मो आचरणी जरी विषमो. तरी पाहता तो परिणामो पळेल जेने. जय सुखा लागी आपण पया. निंबची आती धनंजया. तै कडवटपणा तयाची उबगी देना. फळ नया ऐली कडे केळी ते पाहता समोडी. ऐसी तेजली तरी जोडी तैसी की गोमटी. देवी स्वधर्मो सांकडू देखो नि केला जरी कडू. तरी मोक्ष सुरवाळू अंतरला की.
आणि आपुली माये उपजे जरी आहे तरी जिये नोहे स्नेह कुरेकी येरी जिया पराविया रंभेहूनी बरविया या काय कराविया बाळके तेने अगा पानियाहूनी बहुवे तुपी गुण किर आहे परिमिना काय होय आसने तिथ पै आगविया जगा जेविक ते विख किडियाचे पिओख आणि जगा गुळती देख मरण तया मनोनी जे विहित जया जेने तिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेने तिची करावी एरा पराचारा बरविया ऐसे होईल टिंकलिया पायाची चालणे डोया केली जैसी या लागी कर्म आपुली जी जाती स्वभावी अशी आली ती करी तेने जिंतिली कर्म बंधाती आणि स्वधर्मोची पाळावा परधर्मू तो गाळावा आणि मोही पांडवा नकीची पैगा तरी आत्मा दृष्ट नोही तव कर्म करणे काठाई आणि करणे तीर्थ आहे आयासु आधी सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निर्वावृताः मनोनी बलती कर्मे आयासु जरी उपक्रमे तरी काय स्वधर्मी दोषु सांगी अगा उजू वाटा चालावे तरी पायची शिनवावे ना आडराने धावावी तरी तिची पैशी आकाशी दोरिया दाटने एक धनंजया परी जे वाहता विसावया मिळजी तिघी पी एरवी कणा आणि भूसा कांडिताही सुसु सरिसा जी चिरंधन स्वान मांसा तिची हवी दधी जळाची या घुसळणा व्यापार सारिकेची विचक्षणा वाळवी तिळा घाना गाळणे एक पै नित्य होमध्ये आवया का सैरागी सुवावया हुंकिता धू धनंजया साहनीतीची परी धर्म पत्नी धांगडी
पोसिता जरी एकी ओढी तरी का अपरवडी आणावी अंगा हागा पाठी लागला घाई मरण न चुकीचे पाही तरी समोरला काही आगळा नकीजी कुल स्त्री दांड्याचे घाई परघर रिगाली जरी साही तरी स्वपती ती वाई सांडिली की तैसे आवडते ही करणे न निपजेसी न ल्याविने तरी विहित बारे कोणे बोले भारी वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेंचो का पंडू सुता जेने जोडे जीविता अक्षयत्व एर काह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येसे निमोनी जाय जे जेने तैसे जाचोनिया इंद्रिये वेचून आयुष्याचे निधी शांचले पापी आन आहे दुःखा वाचुनी मनोनी करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रमो उचित देईल परमो पुरुषार्थ राजू या कारणे किरीटी स्वधर्माची राहटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा कानाव जैसी उदधी महारोगी दिव्याौषधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथा मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा कोशला येशू तमरजा झाडा करुणी शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा भव स्वर्ग काळ कुठा ऐशी दावी जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केली किंबहुना ते आपुले मेळवी खागी मग जिंतिली आहे भोई पुरुष सर्वत्र जैसा होई का झालाही जेलाही ते आता सांगो असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति तरी देहादि कहे संसारे सर्व ही मांडिले सेवजे गुंफिरे कीर्तना तुडे तो आगुरे वारा जैसा पै पारक्या पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न
धरी तैशी स्नेह खुळी सर्वत्र होया पुत्र वित्र कलत्र जी झाली आहे स्वतंत्र माझी न म्हणे पात्र विषाची जैसी ही आसू विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागवती पाऊली घेऊन एकांती हृदयाच्या हरगी ऐसे या अंतकरणा बाह्य येतात याची आना न मोडी समर्था भीन दासी जैसी तैसी ऐक्याची ये मुठी माझी वडी चित्त किरीटी करो निवेदी नेहटी आत्मयाचा तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृही निमने झालीची आहे आगी दडपली या धुये राही जे जैसी मनोनी नियमिली या मानसी स्पृहा नासो निजाया पैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावी वै अन्यथा बोधू आगवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रींची जीवा ठाऊ होय धरवणी वेंची सरी तैसी भोगी प्राचीन पुरी नवी तवन उपकरी काहीची करू ऐसी कर्मे साम्य दशा होयती थविरेशा मग श्री गुरु अपैसा भेटीची रात्रीची चौपाहरी वेंचलिया अवधारी डोळया तमारी मिळी जैसा गाई ओनी फळाचा घडू पारुशवी केळीची वाडू श्री गुरु भेटून करी पाडू बुभुत्सु तैसा मग आलिंदीला पौर्णिमा जैसा उनी वसांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपातया तेव्हा अबोध मातृ असी तो तव तया कृपा नासी तनिसी सवे जैसे अंधारी जाय तैसी अबोधाची एकुसी कर्मे करता कार्य ऐसी त्रिपुटी असी ती जैसी गाभिनी मारिली तैसीची अबोधना शासवी नासे क्रिया जात आघवी ऐसा समूळ संभवी संन्यासुहा येणे मुळा ज्ञान संन्यासी दृश्याचा जिथ ठाऊ कुशी तीत बुझावी ती आपैसी तीची आहे चैल्यावरी पाही स्वप्नीची याती डोही आपण याती काही काढू जाईजे तैमीने आता जाणे ना
हे सरले तया दुःस्वप्न झाला ज्ञातृज्ञेयाविहीन चिदाकाश मुखाभासे सियारिसा परवता नेलिया विरेशा पाहती पणे विन जैसा पाहता ठाकी तैसे नेनने जी गेली तिने जाणती ही नेली मग निष्क्रिय उरली तन्मात्रची चिन्मात्रची तेत स्वभावी धनंजया नाही कोणीची क्रिया मनोनी प्रवादू तया नैष्कर्म्यो ऐसा या पुली आपण पी असी तीची गे होनी हरपी तरंगुका वायुलोपी समुद्र जैसा तैसे न होने निपजी ते नैष्कर्म्य सिद्धी जानिजी सर्व सिद्धी तसहजी परमहीची देवळाची या कामा कळसू परमगंगेसी सिद्धू प्रवेशो का सुवर्ण शुद्ध कसू 16वा जैसा तैसी आपुले नेनने केली जे का जानने तीही गिळोनी आसने ऐशी जे दशा तिये परती काही निपजने आन नाही मनोनी मनपी पाही परमसिद्धी ती सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासीनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्य निधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावी उदय जताची दिन करो प्रकाशुची आती अंधारू का दीप संगी का पुरु दीपूची होया तया लवनाची कनिका लिळत खेऊ उदका उदकची होनी दिका टाकी जीवी का निद्रिस्तू चेवविलिया स्वप्नेसी निदवाया जाऊन आपण पया मिळी तैसा जैसा तैसी जया कोणासी दैवी गुरुवाक्य श्रवणाची सवी द्वैत गिळोनी विसंवी आपण आवृत्ती तयासी मग कर्म करणे ही बोली जैलची कवने आकाशा येणे जाणे आहे काही मनोनी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही पर्यायसे जरीही काही नवी जया काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी
वस्तू होनी उठी कवनु एकूजो एरवी स्वकर्माची निवन्नी काम्य सिद्धांताच्या इंधनी रजतमे किरदोनी जाळिली आधी पुत्र वित्त परलोकू ययातिहीचा अभिलाखू खरी होय पायकू ही झाली इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती ती प्रत्याहार तीर्थी नानिली किरा आणि स्वधर्माची फळ ईश्वरी अर्पोनी सकळ घेऊन केली आढळ वैराग्य पद ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभी ज्ञानाची उजरी ती सामुग्री किरपुरी मेळविली आणि तिची समयी सद्गुरु भेटले पाही देवीची किही काही वंचिजेना परियोखद घेत घेऊ काय लाभी आपुला ठाऊ का उदयजताची दिवो माध्यान होय सुक्षेत्रियानी ओलटी बीजही पेरिले गोमटे तरी अलोट फळ भेटे परिवेळे की गा जोडला मार्गू प्रांजळू मिनला सुसंगाचाही मेळून तरी पाविजे वाचून वेळू लागेची की तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरुही भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा तिने ब्रह्म एक आती हे राघवीची भ्रांती ही किर प्रतीती गाढ केली परितीची जे परब्रह्मा सर्वात्मक सर्वोत्तमा मोक्षाची ही कामसरी जेथ तिनी अवस्था पोटी जिरवी जिगा किरीटी तया ज्ञानासी ही मिठी दिजी वस्तू ऐक्याची कपन सरी जिथानंद कनोही विरी काहीचे नुरोनी उरे जी काही गा ती ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मीची होनी असने ती क्रमेची करोनी तिने पाविजे पै भुकेली या पासी ओगरीली षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाही जीवी तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा अंबोथिता आत्मठेवा काळीची तो तरी भोगी जे आत्मरिद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली
तो जेने क्रमे ब्रह्मा कोणे करीगा सुगमा त्या क्रमाची आता वर्म ऐक सांगू बुद्धिया विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस् त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च तरी गुरु दाविली या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोनिया मळकटा बुद्धीचा तेने मग राहूने उघळिली प्रभा चंद्रे आलिंगिली तैशी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडोनी कुळे दोनी प्रियासी अनुसरी कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली जैसी आणि ज्ञानायसी जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केली थोर शब्दाधिक जी ते रश्मी जाळ काढलिया मृग जळ जायलया तैसे वृत्ती रोधितया पाचाही केली नेनता अधमाची या अन्ना खादली या की जेव मना तैसी ओ कविली संवासना इंद्रिये विषयी मग प्रत्येकावृत्ती चोखटी लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायश्चित्ती धुवटे केली येणे पाठी सात्विकी धीरे तेने शोधारली तिये कारणे करणे मग मनीसी योग धारणे मेळविली देवीची प्राचीने इष्टानिष्टी भोगेसी येवोनी भेटी इथ देखील याही ओखटी द्वेषो न करी ना गोमटीची विपाई ते आनो निपुडासुये या लागी न होय साभिलाषो या परिष्टा निष्ठी राग द्वेष किरीटी तेजो निगिरी कपाटी निकुंजी वसी विविक्त सेवी लघ्वासी यतवाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः गजवजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची आची मांदिया एकलिया शमदमादिकी खेळे न बोलण्याची चावळी गुरुवाक्याची निमेळे नेने वेळो आणि अंगा बळ यावी ना तरी क्षुधा जावी काजिभीची पुरवावी मनोरथ
भोजन करिता विखी याती तीन लिखी आहारी मिती संतोषी मापनसी आसनाची निपावकी हरपता प्राणुपुकी इतक्याची भागू मोटकी आसन करी आणि परपुरुषी कामिली कुळवधू अंगण घाली निद्रा लस्यान मोकली आसन तैसी दंडवताची निप्रसंगी भुईहानांग लागी वाचून येर निघी राभस्य तिथा देह निर्वाहा पुरती रहाटवी हता पायाती किंबहुना आपैती सबाह्य केली आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोनी दिविरा इतकी वाग्व्यापार अवकाशु असी ऐसी निधी वाचा मनस हे जिनोनी बाह्य प्रदेश आकळीली आकाश ध्यानाची तिने गुरुवाक्य उठविला बोधी निश्चय आपुला न्याहाळी हाती घेतला अरिसा जैसा वैध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वी घी अवधारी ध्यान रूढिगा तेत ध्येय ध्यान ध्याता ययाती एकरूपता होय तव पंडुसुता की जेतिगा मनोनी तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु परिपुरासुनी पक्षु योगाभ्यासाचा अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्ष्णी पिडोनिया कावरू मूळ अकुंचोनी अध घेऊनी तिनी बंध करोनी कवद वायू भेदी कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकासुनी आधारादि भेदोनी अज्ञावरी सहस्त्रदळाचा मेघो पिवसी वर्षोनी चांगू तो मुळवरी ओघू आणोनिया नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मन पवनाची खीचपुरी वाढोनिया झालिया योगाचा गाढा मेळावा सुनिहा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केली आणि ध्यान योग दोन्ही ही आत्मतत्वज्ञानी बैठी हुवावया निर्विघ्नी आधी चितेने वितरागती सारिखा जोडोनी ठेविला सखा तो
वाघवी याची भूमिका सवी चाली पाहावे दिसी तव वरी दिठी ते नसंडी दीप जरी तरी की आहे अवसरी दिखावया तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्यातीतया भंगुकैचा मनोनी सवैराग्यो ज्ञानाभ्यासु तो सभाग्यो करोनी झाला योगू आत्मलाभा ऐसी वैराग्याची अंगी बाणोनी या वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला वरियाड पडिली दिठी साने थोर निवटी ती बळी विवेक मुष्टी ध्यानाची खांडी ऐसे निसंसार रनायितो अंतो अंधारी सूर्य तैसा से जातो मोक्ष विजय श्रिये वरे तो आवया लागी अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममस्यान्तो ब्रह्मभूयाय कल्पति कुंडलीकवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय। आता विश्व